लोकसभेला जर आम्ही चुकीचं काम केलं असेल तर राजीनामा द्यायला तयार, अनिकेत तटकरेंनी केलेल्या वक्तव्यावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. महेंद्र थोरवे गद्दारांचे बादशाह, मी छाती ठोकपणे सांगतो. वडील सुनील तटकरेंवरच्या टीकेला अनिकेत तटकरेंचं प्रत्युत्तर, एक बेईमान बादशाह जन्माला आलाय, थोरवेंनी केली होती टीका. रायगडच्या पालकमंत्रीपदावर आमचा दावा, तुम्ही व्यवस्थित राहिला असतात तर आम्ही दावा सोडला असता. भरत गोगावले पालकमंत्रीपदाच्या दाव्यावर ठाम. भरत गोगावले पालकमंत्री होईपर्यंत आम्ही लढाई लढणार. आमदार महेंद्र दळवींची प्रतिक्रिया, गोगावलेंच्या पालकमंत्रीपदासाठी महेंद्र दळवींचा निर्धार. माहितीमध्ये पालकमंत्रीपदाबाबत नरहरी झिरवाळांचा नाराजीचा सूर, गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, वरिष्ठांना जाब विचारणार. हिंगोलीच्या पालकमंत्रीपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची काळजी करू नका, त्यासाठी मी खंबीर. मुश्रीफ असो वा झिरवाळ यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करणार. पालकमंत्रीपदावरून नेत्यांच्या नाराजीवर अजितदादांची प्रतिक्रिया. बीडचा विहार केलाय असं म्हणत जिल्ह्याची बदनामी करणं चुकीचं, आमदार विजयसिंह पंडित यांचं वक्तव्य. मुंबई पुण्यामध्ये गेल्यावर लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात. बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई झालीच पाहिजे, विजयसिंह पंडित यांची मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शरद पवारांना फोन, अजित पवारांकडून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस. तब्येतीच्या कारणानं शरद पवारांचे नियोजित दौरे रद्द. शरद पवारांना डॉक्टरांनी 4 दिवसांची विश्रांती घेण्यास सांगितले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमावेळीच पवारांना कफ जाणवत होता, अजित पवारांची माहिती.